त्याच्यामध्ये आहेत प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 14चा संपूर्ण निकाल या ठिकाणी हाती आलेला आहे। प्रभाग क्रमांक 1 मधील या ठिकाणी विजयी उमेदवार आहेत विजयश्री संतोष पाटील, नितेश पाटील आणि लीना नंदकुमार म्हात्रे हे महायुतीचे अर्थात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे लक्षात येईल की प्रभाग क्रमांक 2 हा महाविकास आघाडीचा तसा बालेकिल्ला आहे असं समजलं जात होतं आणि चारही उमेदवार विजयी होतील अशी आशा किंवा अशी खात्री या ठिकाणी येते होती। आणि हे आजच्या या निकालावरनं स्पष्ट झालेलं आहे की प्रभाग क्रमांक 2 महाविकास आघाडीने आपला गड या ठिकाणी राखलेला आहे। प्रभाग क्रमांक आणि त्यानुसार महाविकास आघाडीचे चारही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। त्याच्यामध्ये प्रमिला कैलास पाटील ह्या विजयी झालेल्या आहेत, तुषार परशुराम पाटील हे विजयी झालेले आहेत, हरेश मनोहर केणी हे विजयी झालेले आहेत आणि लीला कातकरी ह्या देखील विजयी झालेल्या आहेत। अर्थातच प्रभाग क्रमांक 3 मध्ये देखील चांगली तगडी फाईट होईल असं बोललं जात होतं, परंतु प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे चारही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि त्यांचा जल्लोष या ठिकाणी तुम्हाला दिसतो की कशा रीतीने त्यांचे समर्थक या ठिकाणी जल्लोष करत आहेत। लवकरच उमेदवार बाहेर येतील आणि त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 5चा निकाल देखील या ठिकाणी हाती लागलेला आहे। प्रभाग क्रमांक 5 अर्थातच त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे 2 आणि महायुतीचे 2 असे विजयी झालेले आहेत। तर सुरुवातीला आपल्याला महायुतीचे उमेदवार कोण विजयी झाले ते बघायचे। महायुतीच्या उमेदवारामध्ये शत्रुघ्न काकडे हे विजयी झालेले आहेत, तसेच मिनल पाटील या देखील विजयी झालेल्या आहेत। तर महाविकास आघाडीच्या या ठिकाणी लीना गरड विजयी झालेले आहेत आणि उत्तम मोरबेकर विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये चांगलीच फाईट होणार आहे असं बोललं जात होतं आणि ते दिसूनच आलेलं आहे की याच्यामध्ये 2 महाविकास आघाडीचे आणि 2 महायुतीचे असे दोन उमेदवार दोन्ही गटाला मिळालेले आहेत। महानगर क्रमांक 6चा निकाल देखील या ठिकाणी हाती आलेला आहे आणि यामध्ये देखील महायुतीचे चारही उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 6 मधून उषा अडसुले, नरेश ठाकूर, सोनल नवघरे आणि समीर कदम हे चारही महायुतीचे अर्थात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। कष्ट केलं, कार्यकर्त्यांनी कष्ट केलं। कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा विजय सर्वसामान्य जनतेला मी अर्पित करतो। तर सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आज आमच्यासारख्या लोकांना विजय दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि येणारे 5 वर्ष मी या जनतेची रात्रंदिवस सेवा करेन हेच मतदार बंधूंना वचन देतो। क्रमांक 3 मधील अंतिम निकाल देखील या ठिकाणी हाती लागलेला आहे आणि त्यानुसार महाविकास आघाडीचे चारही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। त्याच्यामध्ये प्रमिला कैलास पाटील ह्या विजयी झालेल्या आहेत, तुषार परशुराम पाटील हे विजयी झालेले आहेत, हरेश मनोहर केणी हे विजयी झालेले आहेत आणि लीला कातकरी ह्या देखील विजयी झालेल्या आहेत। अर्थातच प्रभाग क्रमांक 3 मध्ये देखील चांगली तगडी फाईट होईल असं बोलून या ठिकाणी विजयी झालेला आहे। तशा रीतीनं या ठिकाणी हा माझा विजय नाही, हा माझा पक्षाचा विजय आहे। माझ्या पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवला
आणि त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो. आमच्या कार्यकर्त्याचा आम्ही सगळ्याचा आभार मानतो. तिघे विजय झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 11चा देखील या ठिकाणी निकाल घोषित झालेला आहे. त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या मेघना घाडगे या विजयी झालेल्या आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदीप भगत हे विजयी झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे हॅपी सिंग हे देखील विजय झालेले आहेत. एकूण 3 या ठिकाणी उमेदवारांमधील देखील या ठिकाणचा निकाल मी वाचून दाखवत आहे. मगाशी थोडी चूक झाली होती, त्याबद्दल मी माफी मागतो. तर प्रभाग क्रमांक 12 अर्थात कामोठीमधील हा एरिया आहे. त्यातील विजयी उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचे 2 आणि महायुतीचे 2. तर सुरुवातीला मी महायुतीचे उमेदवार कोणते विजय झाले ते वाचून दाखवतो. तर महायुतीचे उमेदवार त्याच्यामध्ये दिलीप बाळाराम पाटील हे विजयी झालेले आहेत आणि कुसुम रवींद्र म्हात्रे या देखील विजयी झालेल्या आहेत. तसेच या ठिकाणी महाविकास आघाडीच्या प्रिया सुनील गोवारी या विजयी झालेल्या आहेत. हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 14 मधील देखील निकाल या ठिकाणी आपल्या हाती लागलेला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचे 4 उमेदवार ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्याच्यामध्ये आहेत केतन भगत हे विजयी झालेले आहेत, मनीषा म्हात्रे विजयी झालेले आहेत, आर्या जाधव विजयी झालेले आहेत आणि लतीफ शेख हे 4ही उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत, हे विजयी झालेले आहेत. अर्थात दोन्ही ठिकाणचा निकाल आपण या ठिकाणी ऐकलेला आहे. तुम्हाला या निकालाबाबत काय वाटतं, त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद. प्रभाग क्रमांक बोलू आता आनंदाचा विषय बस. क्रमांक 10चा निकाल देखील या ठिकाणी हाती आलेला आहे आणि मागाशी बोलल्याप्रमाणे 4ही महायुतीचे उमेदवार या ठिकाणी विजय झालेले आहेत. तर गणेशजी कडे आहेत आपल्यासोबत. 4ही उमेदवार महायुतीचे विजय झालेले आहेत. कशा रीतीने